नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। टीईटी 2025 तर्फे टीईटी 2025 साठी केसागर पब्लिकेशन तर्फे आपण इथं मोफत लेक्चर सिरीज चालू केलेले आहेत। तर याच्यामध्ये मानसशास्त्र हा जो सब्जेक्ट आहे, मी प्रत्येक सेशन मध्ये तुम्हाला सांगते की हा सब्जेक्ट एक गेम चेंजर म्हणून ओळखला जातो। तर मानसशास्त्रासाठी आपले जी पुस्तकं आहेत, ही पुस्तकं मी तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये सजेस्ट केलेली आहेत। तर पुस्तक परचेस करण्यासाठी तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या। ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही अदर एक्झाम मध्ये जावा। अदर एक्झाम मध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा एज्युकेशन टीईटी टेट मध्ये तुम्ही जावा। इथं तुम्हाला जी आपली नवीन पुस्तकं आहेत 25-26 इथं बघा, संपूर्ण शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट आणि टीईटी परीक्षेसाठी ही पुस्तकं तुम्हाला उपयुक्त आहेत। मराठीची पुस्तकं आहेत, तिथे तुम्हाला अंकगणित आहे, जनरल सायन्स ऑब्जेक्टिव्ह आहे, ज्यांना सायन्स आहे पेपर 2 मध्ये, आणि सोबतच तुम्हाला इथं टीईटीचे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ना, तर त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर साठी सुद्धा इथं आपली जी पुस्तकं आहेत, ही पुस्तकं नवीन आलेली आपल्याला इथं दिसून येत आहेत। बघून घ्या। टीईटी पेपर 2 15 प्रश्नपत्रिका, त्याच्यानंतर टीईटी पेपर 1 14 प्रश्नपत्रिका, टीईटी 8वी नवीन एडिशन आहे बघा। ही नवीन एडिशन तुम्हाला याच्यामध्ये पेपर पहिला आणि पेपर दुसरा पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांसह लक्षात घ्या 2024च्या दोन्ही क्वेश्चन पेपर तुम्हाला याच्यामध्ये मिळत आहेत। ठीक आहे, तर हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला अवेलेबल होईल, Amazon फ्लिपकार्ट वरती अवेलेबल होईल, आणि तुम्ही जर कुठल्या सिटी मध्ये राहत असाल तर प्रमुख पुस्तक विक्रेते जे आहेत ना, तर त्या प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे सुद्धा तुम्हाला हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक अवेलेबल होऊन जाईल। ठीक आहे, ओके, क्लिअर। तर याच पुस्तकामधून काही वस्तुनिष्ठ प्रश्न आणि काही थेरीचे सेशन आपण देत आहोत। तर लक्षात घ्या विद्यार्थी, फक्त वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो, पण आयबीपीएस टीसीएस पॅटर्न पाहता तुम्हाला इथं थेरॉटिकल टॉपिक कव्हर करणं खूप जास्त गरजेचं आहे। ठीक आहे, ओके। तर ही जी आपली सिरीज आहे इम्पॉर्टंट टॉपिक, तर ही सिरीज तुम्ही नक्की फॉलो करा। चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। ठीक आहे, ओके। चला, तर आजचा जो आपला विषय आहे, आपला विषय आपल्याला इथं आज अध्ययन हा जो आपला टॉपिक आहे, अध्ययन टॉपिक वरती आपण इथं आज चर्चा करणार आहोत की अध्ययन हा जो टॉपिक आहे, तर या टॉपिक मधून तुम्हाला क्वेश्चन कशा पद्धतीने येऊ शकतात, असे कोणते घटक आहेत त्याच्यामधले की ज्याच्यावरती क्वेश्चनची संख्या जास्त राहते। जस्ट 1 मिनिट थांबा, फक्त मी पीडीएफ अपलोड करते। चला, ओके, एकच मिनिट थांबा। बघा, शैक्षणिक मानसशास्त्र, बाल मानसशास्त्र जो काही सिलेबस तुम्हाला दिलाय, तो सगळा सिलेबस कव्हर करणं खूप जास्त महत्वाचं आहे। इम्पॉर्टंट टॉपिक सिरीज जरी असली तरी पुस्तकामधून तुम्ही हा सगळा पार्ट कव्हर करा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त इथं बेनिफिट होईल। ठीक आहे, तर अध्ययन हा जो टॉपिक आहे, या टॉपिक मध्ये आपल्याला अध्ययन ही जी संकल्पना आहे, संकल्पना बघायची आहे, कारण कॉन्सेप्ट आणि तिथे ज्या व्याख्या असतात, जसं की आपण अध्ययनाची कॉन्सेप्ट शिकतोय बरोबर, त्याच्यासोबतच इथं अध्ययनाच्या डेफिनेशन पण आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात, कारण का डेफिनेशन वरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारले जात आहेत, लक्षात ठेवा। ओके, अध्ययन म्हणजे लर्निंग, अध्ययन म्हणजे काय आणि त्याची जी डेफिनेशन आहे त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारले जातात। देन अध्ययनाच्या ज्या उपपत्ती आहेत, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, तर या उपपत्ती सुद्धा तुम्हाला विचारल्या जातात। इव्हन उपपत्तीवरती 100% क्वेश्चन असतात, म्हणजे असतातच। त्याच्यानंतर आहे अध्ययन संक्रमण, लक्षात घ्या। त्याच्यानंतर आहे अध्ययन संक्रमण, ट्रान्सफर ऑफ लर्निंग। तर अध्ययन संक्रमण काय आहे, अध्ययन संक्रमणाचे प्रकार जे आहेत ना, ते प्रकार तुम्हाला इथं विचारले जातात। ठीक आहे, ओके, क्लिअर। तर बघा, स्टार्ट करूया आपण। तर याच्यामध्ये बघा, अध्ययनाची संकल्पना, त्याच्यानंतर अध्ययनाची वैशिष्ट्य, अध्ययन प्रक्रिया काय आहे, अध्ययन वक्र म्हणजे काय, त्याच्यानंतर अध्ययनाच्या उपपत्तीमध्ये थॉर्नडाईकची उपपत्ती आणि पॅवलॉवची उपपत्ती, ज्याला आपण अभिजात, अभिसंधान आणि प्रयत्न प्रमाद उपपत्ती,
तर जोड्या लावामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकते की कोणती उपपत्ती कोणी मांडली. ओके, त्याच्यानंतर आहे अध्ययन संक्रमणामध्ये तुम्हाला इथं अध्ययन संक्रमणाची संकल्पना, संक्रमणाचे प्रकार आणि संक्रमणाचं शैक्षणिक महत्व काय आहे, हा सगळा पार्ट जो आहे, हा सगळा पार्ट आपल्याला या टॉपिक मध्ये शिकायचा आहे. कुठलाही टॉपिक तुम्ही शिकताय तर त्याच्यामध्ये आपल्याला सब पॉइंट काय आहेत हे माहित असले पाहिजेत. ओके, क्लिअर. बघा, तर अध्ययन म्हणजे काय, अध्ययन म्हणजे काय. ओके, आता वर्तन जे असतं त्या वर्तनामध्ये बदल घडून येतो, बरोबर. वर्तनामध्ये बदल घडून येतो, पण हा वर्तनामध्ये हळूहळू घडून येणारा जो बदल असतो ना, लक्षात घ्या, कशाद्वारा, अनुभूतीद्वारा. ठीक आहे, अनुभूतीद्वारा. शब्दांवरती फोकस करा. अनुभूतीद्वारा व्यक्तीच्या वर्तनामध्ये घडून येणारा बदल, पण कसा, हळूहळू घडून येणारा बदल म्हणजे अध्ययन होय. ही व्याख्या आहे गिलफोर्ड यांची. तर मला वाटतं 2024ला तुम्हाला गिलफोर्ड यांच्यावरती किंवा नॉर्मन मन असेल यांच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत. त्यांच्या उपपत्ती विचारतात, एखादी डेफिनेशन विचारली जाते. तर लक्षात ठेवा, अनुभूतीद्वारा व्यक्तीच्या वर्तनामध्ये हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे काय, अध्ययन. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर वुडवर्थ यांची एक डेफिनेशन आहे बघा. तर आता हे डेफिनेशन लक्षात कशा ठेवायचा. फॉर एक्झाम्पल गिलफोर्ड यांच्या डेफिनेशन मध्ये तुम्हाला अनुभूती हा शब्द आला की तुम्हाला लगेच लक्षात येईल की ही गिलफोर्ड यांची डेफिनेशन आहे, बरोबर. त्याच्यानंतर बघा, अध्ययन म्हणजे प्राण्यांचा कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी आणि त्याचे अनुभव आणि परिस्थिती यांचं स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय. वुडवर्थ त्यांची डेफिनेशन बघा. ते काय म्हणतात, अध्ययन म्हणजे काय, प्राण्याचा कोणत्याही प्रकारे विकास होतो इथं, बरोबर. आणि विकास झाल्यामुळे काय होतं, त्या प्राण्यांचे अनुभव आणि परिस्थिती यांचं स्वरूप जे आहे ना ते पूर्वीपेक्षा निराळं होऊन जातं. याला म्हटलेलं आहे वुडवर्थ यांनी अध्ययन. ओके, त्याच्यानंतर बघा, मर्फी यांची डेफिनेशन सोपी आहे. ते काय म्हणतात, वर्तन आणि अवबोध. लक्षात ठेवा, वर्तन आणि अवबोध या दोन्ही मधील सुधारणा म्हणजे शिक्षण होय किंवा अध्ययन होय. समजलं का. या 3 डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवा, ऍज इट इज लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन आले तर तिथं कन्फ्युजन व्हायला नको. तर वर्तन आणि अवबोध या दोन्ही मधील सुधारणा म्हणजे काय, शिक्षण होय. ही कोणाची डेफिनेशन आहे, मर्फी यांची डेफिनेशन आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर अध्ययनाच्या डेफिनेशन तुम्हाला समजला. या 3 डेफिनेशन करा. याच्या पलीकडे पण आपल्याला पुस्तकामध्ये आणखी डेफिनेशन मिळतात, तर व्हॅल्यू ऍडिशन साठी तुम्ही ते देखील करू शकता. नेक्स्ट बघा, अध्ययन प्रक्रिया, लर्निंग प्रोसेस. ओके, नेक्स्ट आहे अध्ययन प्रक्रिया, लर्निंग प्रोसेस. तर लक्षात घ्या, अध्ययन ही एक प्रक्रिया आहे. लक्षात घ्या, अध्ययन ही एक प्रक्रिया आहे. मग प्रक्रिया म्हटल्यानंतर कुठलीही प्रक्रिया टप्प्याटप्प्याद्वारे पार पडत असते. तर आपल्याला इथं अध्ययन प्रक्रियेअंतर्गत जे विविध टप्पे आहेत ना, त्या टप्प्यांचा क्रम विचारला जाऊ शकतो. जसं प्रेरणा या टॉपिक वरती तुम्हाला एक क्रम विचारला होता क्वेश्चन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही काढून बघा. ठीक आहे, याच्यामध्ये पहिला टप्पा येतो उद्दिष्ट, दुसरा प्रेरणा, तिसरा शोधन, चौथा समायोजन आणि पाचवा वर्तनाची पुनर्रचना. बघून घ्या, पहिला टप्पा येतो उद्दिष्ट, दुसरा येतो प्रेरणा, तिसरा येतो शोधन, चौथा येतो समायोजन आणि पाचवा येतो वर्तनाची पुनर्रचना. तर हे आहे असं तुम्ही लक्षात ठेवा. अध्ययन प्रक्रिया कोणत्या टप्प्याद्वारे पार पडते किंवा अध्ययन प्रक्रियेअंतर्गत जे टप्पे आहेत ना त्याचा क्रम लावा, असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो तिथं तुम्हाला हा क्रम जो आहे ना अध्ययन प्रक्रियेमधला या टप्प्यांचा हा लावता आला पाहिजेत. आता हे जे टप्पे आहेत ना, हे टप्पे आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायचे. लक्षात घ्या, हे जे टप्पे आहेत हे टप्पे आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायचे. याच्यामध्ये पहिला टप्पा येतो, पुन्हा एकदा मी रिपीट करते, अध्ययन प्रक्रिया आहे. या अध्ययन प्रक्रियेमध्ये टप्प्याटप्प्याद्वारे ही प्रक्रिया पार पडते. याच्यामधला पहिला टप्पा आहे उद्दिष्ट. बघा, तर अध्ययन प्रक्रिया ही उद्दिष्टाप्रत जाणारी प्रक्रिया आहे. सेंटेन्स तुम्हाला दिलं जातं. IBPS TCS पॅटर्न म्हणजे काय, तुम्हाला लेंदी क्वेश्चन विचारले जातात कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी, बरोबर. तर अध्ययन प्रक्रिया ही उद्दिष्टाप्रत जाणारी प्रक्रिया आहे का, तर आहे. लक्षात घ्या, अध्ययन प्रक्रिया ही उद्दिष्टाप्रत जाणारी प्रक्रिया आहे. उद्दिष्ट जितकं स्पष्ट असेल, लक्षात घ्या, तितक्या प्रमाणात ही प्रक्रिया व्यवस्थित होईल. म्हणजे जेवढं गोल एखादं टार्गेट एखादं स्पष्ट असेल तेवढ्या प्रमाणामध्ये ही प्रक्रिया व्यवस्थित होईल, बरोबर. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला भूक लागली की आपण काय करतो, अन्नाचा शोध घेतो, घरामध्ये काही खायला आहे का आपण बघतो. लक्षात आलं. मग जर आपल्याला भूकच नसेल आपण शोधतो का, नाही शोधत, बरोबर आहे.
म्हणजे काहीतरी विशिष्ट उद्दिष्ट आहे, ते उद्दिष्ट ठेवूनच काय केलं होत असतं, तर आपलं वर्तन घडत असतं किंवा आपलं वर्तन चालू असतं, बरोबर. मग अध्ययन करताना सुद्धा सेम असंच आहे. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही टीईटीचा अभ्यास करताय, का करताय, तर कोणाचं ध्येय असेल की मला फायनान्शियली सेटल व्हायचंय जॉब करून, कोणाचं शिक्षण क्षेत्रामध्ये खूप उच्च नाव कमवायचं असेल, आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवायचा असेल, कोणाचं टीचिंग हे पॅशन असेल, जे काय असेल ते असेल, पण काहीतरी तुमचं उद्दिष्ट आहे म्हणून तुम्ही अभ्यास करताय, बरोबर. तर सेम इथं तसंच आहे की अध्ययन करताना सुद्धा उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी आपण धडपडत असतो, आणि उद्दिष्ट जर समोर नसेल, लक्षात घ्या, जर उद्दिष्ट समोर नसेल तर अध्ययन होण्याचा संभव असत नाही. लक्षात घ्या, तुमच्या समोर काहीच उद्दिष्ट नाहीये, तुम्ही अभ्यास कराल का, परीक्षाच नाहीये टीईटीची, तुम्ही उगीच अभ्यास कराल का, नाही. लक्षात घ्या, सेम असंच आहे, जेव्हा परीक्षा 1.5-2 महिन्यावरती येते तेव्हा विद्यार्थी जागे होतात, लक्षात घ्या, बरोबर. तर उद्दिष्टाच्या स्पष्टतेवर आपलं अध्ययन अवलंबून असतं. तर हे झाला पहिला टप्पा, अध्ययन प्रक्रियेमधला पहिला टप्पा. ठीक आहे, ओके, क्लिअर, ओके. चला, ओके. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पुढचा टप्पा आहे प्रेरणा. बघा, पुढचा टप्पा आहे प्रेरणा. तर उद्दिष्ट, आता आपण बघितलं की उद्दिष्टाशिवाय तर अध्ययन संभवत नाही, बरोबर. मग उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते, बरोबर. मोटिवेशन, कुणीतरी मोटिवेशन दिलं पाहिजे आपल्याला. जसं की विद्यार्थ्यांना भाषण स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, तर तिथे जर बक्षिसं ठेवली तर विद्यार्थी त्या मोटिवेशननी खूप चांगलं आपला परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करतात की नाही. तर बक्षीस किंवा पदक मिळवण्यासाठी विद्यार्थी स्पर्धांमध्ये भाग घेण्याची अनेक दिवस तयारी करतात, कौशल्य आत्मसात करतात, ते मोटिवेशनमुळेच, बरोबर. जसं भूक ही प्रेरणा असते अन्नप्राप्तीसाठी प्रयत्न करण्यासाठी, तसं शिक्षणामुळे आपलं कल्याण होणार आहे या प्रेरणेनेच विद्यार्थी काय करत असतो, अध्ययन करीत असतो. लक्षात घ्या की शिकलं तर आपल्याला पुढे नोकरी लागेल, फायनान्शियली आपण स्टेबल होऊ, आपल्या कुटुंबाला आपण आधार देऊ, हे सगळं जर विद्यार्थ्यांना माहित असेल तर तो काय करेल, अभ्यास करेल. तर मोटिवेशन, तर इथं मोटिवेशन खूप जास्त गरजेचं आहे, आणि अध्ययन प्रक्रियेमधला हा आहे दुसरा टप्पा, लक्षात घ्या, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, शोधन. अध्ययन प्रक्रियेमधला तिसरा टप्पा आहे शोधन, बरोबर. कोणतंही काम असू द्या, तुम्ही एखादं टार्गेट ठेवता, एखादं उद्दिष्ट ठेवताय, ते सहजासहजी प्राप्त होईल असं नाहीये. उदाहरणार्थ तुम्ही टीईटी पास व्हायचं टार्गेट ठेवलंय, महाराष्ट्रातला एवढा मोठा मॉब टीईटी देतोय, आता या सगळ्यांमध्ये स्पर्धेमध्ये टिकून राहायचंय, एक पोस्ट आपल्याला मिळवायची म्हणून आपल्याला अफाट मेहनत करावी लागते, बरोबर. तर कुठलंही उद्दिष्ट सहजासहजी साध्य होतं का नाही, ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला निरनिराळे मार्ग अवलंबावे लागतात, बरोबर. मग ते जे आपण मार्ग अवलंबतो, त्या मार्गापैकी प्रत्येक मार्ग योग्य आहे असं नसतं. आता मी इथे एक्झाम्पल देते तुम्हाला. फ्रेशर लोक आहेत, थेरीचा अभ्यास करत नाहीत, सिलेबस बघत नाहीत, फक्त एमसीक्यूचे सेशन त्यांना पाहिजे असतात, असे विद्यार्थी कधीच टीईटी पास होत नाहीत. लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटेल की मॅडम निगेटिव्ह बोलतायत, पण मी तुम्हाला निगेटिव्ह इथं बोलत नाहीये, ओके, क्लिअर. निगेटिव्ह बोलत नाही इथं, जे रियालिटी आहे ती सांगते, स्पर्धा परीक्षा काय आहे, ओके. तर चुकीच्या मार्गाचा त्याग करून योग्य मार्गाचा स्वीकार करणं, यालाच आपण काय म्हणतो, शोधनात्मक हालचाल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, शोधनात्मक हालचाल. समजलं, क्लिअर. त्याच्यानंतर आहे समायोजन, ऍडजस्टमेंट. बघा, बदलत्या परिस्थितीनुसार आपणाला समायोजन पण करावं लागतं, बरोबर. जसं परिस्थिती चेंज होते तसं आपल्याला समायोजन करावं लागतं. बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्कूल टाइम मध्ये असताना टायपिंग असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांना होतं टंकलेखन, बरोबर. मग तिथं बोटांची कशीही हालचाल करून चालेल का, प्रॉपर टायपिंग होईल का, नाही. तर त्याच्यामध्ये तुम्हाला समायोजन करावं लागतं. आणि समायोजनात्मक बदल जे असतात ना, हे केवळ कारक कौशल्यामध्येच होतो असं नाही, तर मानसिक प्रक्रियामध्ये सुद्धा हा बदल आपल्याला दिसून येतो. आता लक्षात घ्या, इथं तुम्हाला काय म्हटलेलं आहे, आता हा जो समायोजन हा पॉइंट आहे ना, ओके, बघा, समायोजन हा जो पॉइंट आहे ना, जस्ट एक मिनिट थांबा. तर या पॉइंट वरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, कारण का माहितीये, इथं तुम्हाला शेवटचं जे सेंटेन्स दिलंय ना, शेवटचं सेंटेन्स, त्या सेंटेन्स वरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके, एकच मिनिट थांबा.
बघा आता एक क्वेश्चन तुम्हाला मी सांगते. बघा आता इथे काय होतं माहिती का, मोटर स्किल आपण लहान मुलांना म्हणतो की नाही मोटर स्किल शिकवले जातात नर्सरीमध्ये वगैरे. मोटर स्किल काय आहे, कारक कौशल्य. तर या छोट्या छोट्या कॉन्सेप्ट साठीच आपल्याला चांगली पुस्तकं वापरावी लागतात. लक्षात घ्या, विद्यार्थी मानसशास्त्र शिकतात पण यांना ह्या छोट्या छोट्या कॉन्सेप्ट माहित नसतात. ओके, तर मोटर स्किल काय आहेत, आपल्या शरीरातील हात पाय यांचा आपण काय करतो, हा शरीराच्या भागांचा वापर करतो आणि विशिष्ट ठरवलेली हालचाल जी आहे ना. ओके बर, जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत हा तुमचे डाऊट विचारू शकता. बरोबर, तर कारक कौशल्य म्हणजे काय हे इथं आपल्याला माहित असायला पाहिजे. लक्षात घ्या, ठीक आहे. ओके, तर इथे लक्षात ठेवा की समायोजन हा जो अध्ययनामधला टप्पा आहे, तर इथं आपल्याला समायोजनात्मक बदल जे असतात ना हे केवळ कारक कौशल्यातच होतात असं नाही, तर मानसिक प्रक्रियांमध्ये सुद्धा आपल्याला बदल झालेला दिसून येतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके हिअर. त्याच्यानंतर बघा 5वा टप्पा आहे वर्तनाची पुनर्रचना. अध्ययन प्रक्रियेमधला 5वा टप्पा वर्तनाची पुनर्रचना. तर विविध हालचाली करीत असताना अनावश्यक कृती शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये काय होतं, तर जे काही अनावश्यक आहे ते डिलीट होऊन जातं. पुढे आपण प्रयत्न प्रमाद उपपत्ती शिकूया. बरोबर, जसं जसं आपण प्रॅक्टिस करत जातो तसं तसं अनावश्यक कृती डिलीट होऊन जातात आणि इथं योग्य कृती मध्ये त्याचं कन्वर्ट होतं आणि वर्तनाला एक विशिष्ट वळण मिळतं. बरोबर, तर अशा प्रकारची वर्तनाची सर्वांगीण पुनर्रचना घडते आणि कोणतेही कौशल्य संपादन करत असताना, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा तुम्हाला टायपिंग आहे, टायपिंग स्किल तुम्हाला शिकायचं. सुरुवातीला तुमच्या बोटांची हालचाल कशी होईल, डेली तुमचे तास होत असतात टायपिंगचे वगैरे, म्हणजे जुन्या काळामध्ये ते शिकवलं जात होतं. आता कम्प्युटर आहे तर तिथं हळूहळू हळूहळू आपल्याला प्रॅक्टिस होते आणि आपण व्यवस्थित परफेक्ट असं टायपिंग तिथं करू शकतो. तर हे का होतं, तर इथं बघा जी कामातील सुकरता आहे ती कशामुळे येते, पुनर्रचनेमुळे येते. बरोबर, वर्तनाची जी पुनर्रचना आहे त्याच्यामुळं इथे काय होतं, कामातील सुकरता दिसून येते. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय, बर इथं तुम्हाला समजलं आपण काय बघितले, हे अध्ययन प्रक्रियेचे टप्पे बघितले. बरोबर, 5 टप्पे बघितले, 5ही टप्प्यावरती क्वेश्चन बनवू शकतात. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहेत वर्तन अध्ययनाची वैशिष्ट्ये. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता प्रत्येक वैशिष्ट्य तुम्हाला माहित असेल की अध्ययन ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे. बरोबर, अजन्म चालणारी प्रक्रिया आहे हे सिंपल सेंटेन्स तुम्हाला एक्झाम मध्ये येतं की अजन्म कसं, मातेच्या उदरात असल्यापासून बालक शिकतं. बरोबर, आपण पुढं बालकाच्या विकास अवस्था बघणार आहोत. तर जन्मपूर्व काळापासून मृत्यूपर्यंत चालणारी प्रक्रिया आहे. ओके, आधुनिक संशोधन काय चालतं की 5व्या महिन्यापासून मूल जे आहे ना ते अनुभव घेत असतं, परिस्थितीशी त्याच्या आंतरक्रिया सुरू असतात. म्हणजे मातेच्या उदरात असल्यापासून अध्ययनाला सुरुवात होते. जेव्हा जन्म होतो, जन्मानंतर व्यक्तीच्या परिस्थितीशी सतत आंतरक्रिया सुरू असतात. मातेच्या उदरात असल्यापासून पण असतात आणि जन्मानंतर पण सुरू असतात. अनुभवातून व्यक्ती वर्तनात सतत समायोजनात्मक बदल घडून येतात. पाठीमाग आपण बघितलं समायोजनात्मक बदल म्हणजे काय. अगदी सेवानिवृत्तीनंतर सुद्धा व्यक्ती नवीन नवीन परिस्थितीमध्ये समायोजन साधण्यासाठी इतर व्यक्तीशी होणाऱ्या ज्या आंतरक्रिया असतात ना त्याच्यामधून गोष्टी शिकतच असतो. म्हणूनच आपण म्हणतो की ही जन्मापासून मृत्यूपर्यंत म्हणजे सतत आपण काही ना काही शिकत असतो. बरोबर, तर याला आपण म्हणतो अध्ययन ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे. नेक्स्ट बघा, अध्ययन हे उद्दिष्टान्वेषी असतं. उद्दिष्ट पाहिजे तुमच्या समोर. तहान लागली तरच तुम्ही पाण्याचा शोध घ्याल, भूक लागली तरच तुम्ही अन्नाचा शोध घ्याल. म्हणजे मानवाचं जे वर्तन घडतंय ते गरजेतून घडतंय, गरजच नसेल तर वर्तन घडणारच नाही. लक्षात घ्या. तर वर्तनाला नेहमीच एक उद्दिष्ट असतं. लक्षात घ्या, कुठलंही तुमचं वर्तन आहे त्याला काहीतरी उद्दिष्ट आहे. मग अध्ययन हे सुद्धा वर्तनच आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळं अध्ययन ही सुद्धा एक हेतुपूर्वक उद्दिष्टान्वेषी अशी प्रक्रिया आहे. ओके, हे झालं अध्ययनाचं वैशिष्ट्य. थर्ड बघा, प्रेरणा. बघा इथं जर आपण बघितलं तर एक एक्झाम्पल दिले. आपण जॉब करतोय. बरोबर, तर जेव्हा आपण जॉबला लागलो तेव्हा तिथं काही कंडिशन नव्हती की तुम्हाला कम्प्युटर यायलाच पाहिजे. ओके क्लिअर. पण नंतर काय झालं, नंतर असा GR आला किंवा रूल आला की जे लोक कम्प्युटर येते, ज्यांना कम्प्युटर येते त्यांना प्रमोशन दिलं जाईल किंवा जे शिकायची इच्छा आहे टाइम पिरियड दिला जाईल, तेवढा टाइम पिरियड मध्ये तुम्ही संगणक शिका. प्रेरणा का आहे, इथं प्रमोशन मिळणार आहे. बरोबर, म्हणून इथं आपण कम्प्युटर शिकणार. बरोबर, प्रयत्नपूर्वक व्यक्ती कम्प्युटर शिकेल.
तर कोणतीही प्रेरणा असल्याशिवाय अध्ययन घडत नाही. जर प्रमोशन देणार नसते तर ही लोक कम्प्युटर शिकले असते का? नाही. लक्षात घ्या, सिंपल आहे, म्हणजे काहीतरी प्रेरणा आहे. ओके, तर विद्यार्थ्यांना सुद्धा अध्ययनासाठी शाबासकी देणं, पारितोषिक देणं, या उपायांनी शिक्षक काय करत असतात? मोटिवेशन देत असतात आणि त्याच्यातून विद्यार्थी अध्ययनामध्ये त्यांचा चांगला परफॉर्मन्स करतात. ठीक आहे, ओके, क्लिअर? ओके, तर शोधनात्मक हालचाली हे एक अध्ययनाचं वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य आपण बघूया, आवर्तने. बघा, उद्दिष्ट प्राप्ती, रिव्हिजन, याला काय म्हणतो आपण? रिव्हिजन किंवा उजळणी. सोप्या भाषेमध्ये जास्त काही एक्सप्लेन करायची गरज नाही. उद्दिष्ट सेट केलं आपण, आपल्याला मोटिवेशन मिळालं, आपण मार्ग शोधले, मार्ग सापडल्यानंतर त्याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? तिथं आपण प्रयत्न करतो, बरोबर. काही प्रयत्न अयशस्वी होतात, काही प्रयत्न यशस्वी होतात. जेव्हा प्रयत्न यशस्वी होतात तेव्हा जे स्किल असतं ना, ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? वारंवार आवर्तने करावी लागतात, सराव करावा लागतो, बरोबर. म्हणजे एकदाच तुम्ही जर क्रिया केली, एकदाच तुम्ही अनुभव घेतला तर ते कौशल्य तुमच्या आत्मसात होईल का? नाही. जसं की सिंपल एक्झाम्पल देते, शाळांमध्ये शुद्ध लेखन लिहायला सांगितलं जातं. एक दिवस लिहून चालेल का? नाही. रोज जेव्हा विद्यार्थी लिहितो तेव्हा त्याचं अक्षर सुधारतं. सोपं आहे. ओके, तर म्हणून यशस्वी क्रियेची काय करावी लागतात? आवर्तनं करावी लागतात. अध्ययन अधिक बिनचूक होण्यासाठी, वर्तन परिवर्तन अधिक टिकाऊ स्वरूपाचं होण्यासाठी डॅश डॅशची गरज असते. कशाची? आवर्तनांची गरज असते. असे जर विधान तुम्हाला एक्झाममध्ये विचारले आणि आपण जर तो पाठ व्यवस्थित केला नसेल तर उत्तरं आपली इथं चुकू शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर? वाचन, लेखन, पोहणे, संगणक वापरणे अशा सगळ्या बौद्धिक आणि कारक कौशल्यांच्या अध्ययनासाठी कशाची गरज असते? सरावाची गरज असते. सराव एक्के सराव, प्रॅक्टिस एक्के प्रॅक्टिस. लक्षात ठेवा. तर तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचंय? बौद्धिक आणि कारक कौशल्यांच्या अध्ययनासाठी कशाची गरज असते? एक तर तुम्हाला सराव ऑप्शन देतील किंवा आवर्तन देतील, दोन्हीपैकी काही देतील. फक्त बौद्धिक नाही, फक्त कारक नाही, बौद्धिक आणि कारक दोन्हीसाठी. ओके, लक्षात आलं? क्लिअर? नेक्स्ट बघा, मर्मदृष्टी. उद्दिष्ट प्राप्तीसाठी व्यक्ती, बघा, जेव्हा उद्दिष्ट प्राप्तीसाठी आपण जेव्हा आवर्तने करतो तेव्हा शोधनात्मक धडपड करतो, हे सगळं आपण शिकलोय की नाही आता. मग अचानक एखादं मर्म लक्षात येतं, बरोबर. सुरुवातीला अनेक म्हणजे काय होतं माहिती का? क्ल्यू मिळतो आपल्याला. थोडक्यात काय? अरे हां, हे असं होतं, पण मी असे प्रयत्न केले तर ते माझं चुकलं. हा क्ल्यू जर मला आधीच मिळाला असता तर मी तिथपर्यंत लवकर पोहोचलो असतो. तर अनेक प्रयत्न जरी करावे लागले, आवर्तने घडली तरी त्याच्यातील यशस्वी तसेच अयशस्वी प्रयत्नामधले जे अनुभव असतो ना, त्या अनुभवांचा उपयोग अन्य परिस्थितीतील अध्ययनासाठी होतो. यालाच आपण काय म्हणतो? मर्मदृष्टी असं म्हणतो. लक्षात ठेवा, हे एक अध्ययनाचं वैशिष्ट्य आहे. ओके, क्लिअर? नेक्स्ट आपण पुढे बघूया, वर्तनाची पुनर्रचना. 7वं वैशिष्ट्य अध्ययनाचं वर्तनाची पुनर्रचना. बघा, एकदा मर्मदृष्टी प्राप्त झाल्यानंतर उद्दिष्ट प्राप्तीचा यशस्वी मार्ग सापडतो. ओके, एकदा जर मर्मदृष्टी प्राप्त झाली, लक्षात आलं, तर काय होतं? उद्दिष्ट प्राप्तीचा यशस्वी मार्ग सापडतो आणि सगळे अनावश्यक प्रयत्न आपण टाळतो, कारण आपल्याला ते क्ल्यू मिळालेला असतो की हां, हे असं केल्यानंतर रिझल्ट येतोय माझा, बरोबर. आणि आपण काय करतो? आपण त्याच दिशेने वर्तन सुरू करतो आणि वर्तनाची पुनर्रचना होते. वर्तनामध्ये काय होतं? सहज आपण मग ते प्रयत्न करायला लागतो. ओके, तर प्रत्येक वैशिष्ट्य एका फ्लोमध्ये शिकायचं आहे. कुठंही कसंही मांडणी करून जर तुम्हाला कंटेंट मिळत असेल तर करू नका. मानसशास्त्र इतकं पण सोपं नाही आहे जितकं तुम्ही कॅज्युअली घेताय. एक सिक्वेन्स आहे, तो सिक्वेन्स तुम्ही शिका. निवडपूर्ण प्रक्रिया. बघा, अध्ययन करण्यासाठी अनेक मार्ग असतात, बरोबर. त्याच्यापैकी एखाद्या मार्गाची आपण निवड करतो. लक्षात घ्या, 10वीची परीक्षा आहे, 10वीची परीक्षा तुम्ही देताय, त्याच्यानंतर अनेक शाखा आहेत, कॉमर्स आहे, आर्ट्स आहे, सायन्स आहे. तर याच्यामध्ये काय असतं? आपल्याला एका शाखेची निवड करावी लागते, बरोबर. मग ही निवड आपण कसं करतो? तुमची आवड, तुमची अभिरुची, तुमची क्षमता त्याच्यानुसार करतो, परिस्थिती. ओके, जर तुम्हाला मॅथ्स, सायन्स, केमिस्ट्री, फिजिक्स हे आवडतच नसेल, तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडला जाल का? नाही, तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंडला जाल किंवा
दुसऱ्या बॅकग्राऊंडला जाल अशा पद्धतीनं. ओके क्लिअर. तर निवडपूर्ण क्रिया अनेक मार्ग असतात अध्ययन करण्यासाठी. किती झाले आपले वैशिष्ट्य? 8 झाले. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला बघायचं. बरं, अध्ययन वैशिष्ट्यावरती काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये द्या, मी तुमच्या डाऊटला इथं रिप्लाय देईन. ठीक आहे. याच्यापेक्षा डीपमध्ये शिकण्यात काही गरज नाहीये, परीक्षा खूप जवळ आहे आपली. अध्ययन वक्र बघा, अध्ययन म्हणजे काय आपण बघितलं, अध्ययनाच्या डेफिनेशन बघितल्या, अध्ययनाची वैशिष्ट्य पण आपण बघितली. आता अध्ययन प्रक्रियेचा विचार जेव्हा आपण करतो, आपण सगळं बघतो, पण अध्ययन घडतं कसं हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. कारण का, हे समजून घेतल्यानंतरच तुम्ही अध्ययनाचं मापन करणार ना, की अध्ययन कितपत झालं, झालं का नाही, जर झालं नसेल तर का नाही झालं, वगैरे वगैरे. ठीक आहे. तर अध्ययन वक्र ही एक कॉन्सेप्ट महत्त्वाची आहे. अध्ययन किती वेळात किती घडतं लक्षात घ्या. किती वेळामध्ये किती घडतं याचं मापन करण्यासाठी व्यक्तीने अध्ययनासाठी दिलेला वेळ आणि त्याची झालेली प्रगती याचा एक आलेख काढला जातो, की तुम्ही अध्ययनासाठी किती वेळ देत आहे, तुमची प्रगती किती होते, आणि याच्यावरून काय केलं जातं, अध्ययनाचं मापन केलं जातं. आणि हा जो आलेख काढला जातो, या आलेखालाच काय म्हणतात, अध्ययन वक्र असं म्हणतात. अध्ययन किती वेळामध्ये किती घडतं याचं मापन करण्यासाठी तो जो व्यक्ती आहे, तो जो अध्ययन करत आहे, त्यानं टाइम किती दिला आहे आणि त्याची प्रगती किती झाली. ओके. अध्ययन वक्राचं जर निरीक्षण केलं तर तुम्हाला सतत एकाच गतीने प्रगती होत नाही असं दिसतं. बघा, पुढे आपण पठारावस्था वगैरे बघणार आहोत. बरोबर. तर अध्ययन सतत एकाच गतीने होत नाही. काही वेळेला काय होतं बघा, काही वेळेला प्रगती आपल्याला कमी दिसते, खूप कमी दिसते, तर काही वेळेला काय होतं, प्रगती स्थिरावलेली पण दिसते. बरोबर. म्हणजे अध्ययन वक्र बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अध्ययन वक्राचे 5 टप्पे आहेत. किती टप्पे आहेत? 5. कारण का, एका फिक्स गतीनं अध्ययन होत नाही. कधी जास्त होईल, कधी प्रगती स्थिरावलेली दिसेल, त्याच्यावर आपण अध्ययन वक्राचे किती टप्पे करतो, अध्ययन वक्राचे आपण इथं 5 टप्पे करतो. ठीक आहे. ओके. बघा, हा आहे अध्ययन वक्र. स्पीड ऑफ लर्निंग आणि आवर्स ऑफ लर्निंग. बरोबर. हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. अध्ययन वक्र कसा काढायचा, काय काढायचं असलं काही करू नका, याच्यावरती क्वेश्चन येत पण नाही. फक्त तुम्हाला अध्ययन वक्र म्हणजे काय, त्याचे 5 टप्पे जे आहेत ते लक्षात ठेवा. खूपच डिफिकल्ट क्वेश्चन आला तर एखादा असा आलेख तुम्हाला तिथे काढून दिला जाईल आणि त्याच्यावरून एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, केस स्टडी टाईप. ओके. तर याच्यामध्ये अध्ययन वक्राचे 5 टप्पे लक्षात ठेवा. हे आहेत अध्ययन वक्राचे 5 टप्पे, ज्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे सुरुवातीचा प्रगतीचा काळ मंद असतो. दुसऱ्यामध्ये प्रगती वेगाने होते. तिसऱ्यामध्ये पठार अवस्था येते आणि तुम्ही करता फक्त पठार अवस्था. असं करू नका. हे काय आहे, हे अध्ययन वक्राचे टप्पे आहेत. बरोबर. कुणी जर विचारलं की पठार अवस्था कुठला पार्ट आहे मानसशास्त्रातला, तर अध्ययन वक्राचा हा टप्पा आहे. ओके. पुन्हा प्रगतीचा कालखंड आणि अध्ययन मर्यादा. तर हे 5 अध्ययन वक्राचे टप्पे आहेत ज्याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. ओके. तर हे 5 टप्पे आपण व्यवस्थित बघूया. सुरुवातीचा मंद प्रगतीचा काळ लक्षात घ्या. जेव्हा अध्ययन प्रक्रिया घडत असते तेव्हा काय होतं, जेव्हा अध्ययनाची सुरुवात केलेली असते तेव्हा त्या काळामध्ये अध्ययनाची गती कशी असते, अतिशय मंद असते. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय. बरोबर. सुरुवातीला तुम्हाला काहीच समजणार नाही. तुमचे जी अध्ययनाची सुरुवात असेल ती अतिशय मंद असेल. नवीन कौशल्यात सुद्धा तुम्हाला लहान लहान उपकौशल्यांची ओळख करून घ्यायची असते. ओके. म्हणजे काय होतं, इथं तुमची प्रगती कशी आहे, मंद आहे. आणि या काळामध्ये नवीन कौशल्य जे असते ना, शिकण्यामध्ये असणारी जी जिज्ञासा आहे, उत्साह आहे, यांचा फायदा अध्ययनासाठी होतो. जेव्हा प्रगती मंद असते, आपण नवीन असतो, नवीन शिकत असतो, आपल्याला तेव्हा उत्साह असतो, जिज्ञासा असते, मला करायचं आहे. बरोबर. किंवा हे कसं, तर त्याचा फायदा कशासाठी होतो, अध्ययन चांगलं होण्यासाठी होतो. ओके. तर सुरुवातीचा काळ कसा असतो, मंद प्रगतीचा असतो, पण इथं जिज्ञासा आणि उत्साह जे आहे ना, त्याच्यामुळे काय होतं, अध्ययनाला फायदा होतो. ठीक आहे. ओके. क्लिअर. अध्ययन वक्राचा दुसरा टप्पा आहे वेगाने प्रगती. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं, नवीन कौशल्यांची आपण ओळख करतो. बरोबर. काही गोष्टी अंगवळणी पडतात, त्याच्यामुळे काय होतं, प्रगतीचा वेग वाढतो. जो पहिल्या टप्प्यामध्ये वेग कमी होता तो इथं वाढतो. उदाहरणार्थ बघा, एखादं लहान मूल अक्षराचं वळण जर तुम्हाला समजलं, आपण विद्यार्थ्यांना बाराखडी करायला शिकवतो, अ आ इ, त्यांना जर हे एकदा वळण समजलं की हां हे असं काढायचं आहे,
तर काय होतं, त्याचे हातही वळायला लागतात आणि लेखनाची गती जी आहे ती वाढते. लक्षात आलं? म्हणजे काय होतं, वेगाने प्रगती होते. का होते? नवीन कौशल्यांची ओळख होते, काही गोष्टी अंगवळणी पडतात आणि प्रगतीचा वेग वाढतो. तर हा आहे अध्ययन वक्राचा दुसरा टप्पा. अध्ययन वक्राचा तिसरा टप्पा जो की खूप महत्त्वाचा आहे आणि ज्याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात, तो टप्पा म्हणजे पठार अवस्था. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इव्हन डीएड बीएडला असताना पण तुम्हाला पठार अवस्थेवरती खूप जास्त क्वेश्चन आलेले दिसून आले असतील. तर अध्ययनामध्ये काय होतं, सुरुवातीचा काळ मंद प्रगतीचा, सेकंड टप्पा फास्ट प्रगती होते, तिसऱ्या स्टेजमध्ये तुम्हाला एक अशी वेळ दिसून येते किंवा अशी स्थिती दिसून येते की अध्ययनात वरवर पाहता प्रगती दिसत नाही. बरोबर? मग तसं बघितलं तर सुरुवातीला स्लो, पुन्हा प्रगती, पुन्हा तर फास्ट प्रगती दिसली पाहिजे की नाही, पण तिथे पठार अवस्था येते. मग ही पठार अवस्था म्हणजे काय, हा जो क्ष आपण जो मगाशी आलेख दाखवला होता तो तुम्ही आठवा. तर क्ष अक्षाला करायचा, अक्षाला समांतर जाताना दिसतो. बरोबर? अध्ययन वक्र जो आहे. आता अध्ययन वक्रातला हा जो टप्पा आहे याला काय म्हटलं जातं, पठार अवस्था. म्हणजे हा जो एक मिनिट थांबा, हां इथं बघा, ठीक आहे. इथं काय होतं, आवर्स ऑफ लर्निंग, इथं तुम्हाला जे आपण स्पीड दाखवलेला आहे ना, हा वाढत गेलेला दिसतो. पण एका स्टेजमध्ये काय येतं की हा क्लिअर जातो, म्हणजे पठार अवस्था येते. मग असं का होतं? बरोबर, असं का होतं हे आपल्याला शिकायचं आहे. तर यालाच म्हटलेलं आहे पठार अवस्था. मूल लिहायला शिकतं तेव्हा त्याच्या लिखाणाच्या कौशल्यामध्ये एका विशिष्ट स्थितीपर्यंत प्रगती झाल्यानंतर गती आणि अचूकता, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की बाराखडी काढायला शिकतं मूल. बरोबर? सुरुवातीला येत नाही, पुन्हा त्याचा स्पीड वाढतो, पण त्याच्यानंतर काही काळ ना आपल्याला काही स्पीड वगैरे वाढल्यासारखा दिसत नाही, काही प्रगती वगैरे झाल्यासारखी दिसत नाही. बरोबर? म्हणजे कितीतरी आठवडे आपल्याला असं वाटतं की ही गती आणि अचूकता तेवढीच आहे. बरोबर? मधल्या पिरियडमध्ये पहिला पिरियड जो आहे, पहिला पिरियड कसा आहे, मंद आहे, मंद प्रगती. बरोबर? इथं काय झालं, दुसऱ्यामध्ये प्रगती खूप जास्त वाढली. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला इथं अजून प्रगती वाढायला पाहिजे होती, पण तसं काही दिसत नाही. अचूकता तेवढीच दिसते, गती पण तेवढीच दिसते, जास्त दिसायला हवी होती. पण हा तिसरा टप्पा जेव्हा संपतो तेव्हा चौथ्यामध्ये अचानक तुम्हाला प्रगती झालेली दिसून येते. मग हा जो मधला तिसरा टप्पा आहे, एकच मिनिट थांबा, हा जो मधला तिसरा टप्पा आहे याला म्हटलं जातं पठार अवस्था. लक्षात आलं? क्लिअर? जो प्रगती न दिसण्याचा टप्पा असतो ना त्याला म्हटलेला आहे पठार अवस्था. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता का होते पठार अवस्था, का निर्माण होते पठार अवस्था, लक्षात घ्या. काय होतं, सुरुवातीला मंद प्रगती आपण म्हणतो. बरोबर? तिथे जिज्ञासा, क्युरियोसिटी, याच्यामुळे आपण थोडंसं फास्ट जायचा प्रयत्न करतो, जातो आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये ते आपण अचीव करतो, आपल्याला यायला लागतं. म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये जे तुम्ही काम करताय त्या कामामधलं नाविन्य संपलेलं असतं. बरोबर? तिथं तुमची प्रेरणा जी आहे ना, ती प्रेरणा कमी झालेली असते की मला हे शिकायचं आहे. एकदा शिकल्यानंतर ती प्रेरणा कमी होते, म्हणून पठार अवस्था निर्माण होते. लक्षात घ्या. काय काय कारण आहे की कामातील नाविन्य संपल्यामुळे अध्ययनासाठी आवश्यक असणारी प्रेरणा कमी होणं, त्याच्यामुळं पठार अवस्था येते. बरोबर? जे कौशल्य तुम्ही आत्मसात करायचा प्रयत्न करताय त्या कौशल्यामध्ये जे उपकौशल्य आहेत ना त्याच्यावरती प्रभुत्व मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये एकंदर आपल्याला कौशल्यामध्ये प्रगती झालेली दिसून येत नाही. ओके? उपकौशल्य जे असतात ना त्याच्या एखाद्या लहान भागावर जर लक्ष केंद्रित झालं तर एकंदर प्रगती आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपण कशावरती फोकस करणार, आपण मेन कौशल्यावरतीच फोकस करणार. पण जर त्या कौशल्यामधील उपकौशल्यावरती जर आपला फोकस शिफ्ट झाला तर काय होतं, प्रगती दिसत नाही. सतत एकच काम केल्यामुळं थकवा येतो, त्याच्यामुळं पण आपल्याला पठार अवस्था दिसून येतं. किंवा तोचपणा येतो, त्याच्यामुळं काय होतं, इथं कामाचा कंटाळा येतो, त्याच्यामुळे पठार अवस्था दिसते. आणि शेवटचा रिझन चुकीच्या सवयी असतात ज्याच्यामुळे प्रगतीमध्ये आपल्याला इथं अडथळा निर्माण झालेला दिसतो, ज्याला आपण पठार अवस्था असं म्हणतो. तर पठार अवस्था म्हणजे काय, पठार अवस्थेची वैशिष्ट्य, त्याच्यानंतर पठार अवस्थेची कारणं तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जाऊ शकतात. ठीक आहे? ओके, क्लिअर? चला,
त्याच्यानंतर आहेत पठारावस्थेची वैशिष्ट्य. बघा, कोणत्याही अध्ययनामध्ये पठारावस्था येतेच, पण फिक्स नाही आहे की ती पठारावस्था कधी येईल, किती वेळ येईल, हे निश्चित नसतं. बरोबर. वैशिष्ट्य लक्षात ठेवा की तुम्ही सांगू शकत नाही की फिक्स पठारावस्था आत्ताच येईल, नंतर येईल, असं नाही आहे. पठार अवस्था आल्यानंतर ती फिक्स किती काळ राहील हेही निश्चित नसतं. काही तास असू शकते, काही दिवस असू शकते, काही महिनेसुद्धा टिकू शकते, पण ती संपणारी असते. लक्षात ठेवा, पठार अवस्था जशी निर्माण होते तशी ती संपते पण. ओके. आणि गतीने प्रगतीचा जो कालखंड आहे तो सुरू होतो. ही पठार अवस्थेची 3 वैशिष्ट्ये तुम्ही इथं लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण बघूया पुन्हा प्रगतीचा कालखंड. पुन्हा प्रगतीचा कालखंड चौथा. आपण काय बघतोय, आपण अध्ययन वक्राचे टप्पे बघतोय. त्यातला एक टप्पा आपण संपवला, म्हणजे तिसरा टप्पा आपण संपवला पठार अवस्था. चौथा टप्पा आहे पुन्हा प्रगतीचा कालखंड. पठार अवस्थेमध्ये सगळ्या उपकौशल्यांवर प्रभुत्व मिळवल्यामुळे एकंदर कौशल्यामध्ये पुन्हा प्रगती दिसते. पठार अवस्थेत व्यक्तीला जाणीव होते की आपली प्रगती होत नाही, तेव्हा त्या जाणीवेबरोबर अधिक प्रगती करण्याची प्रेरणा मिळते आणि त्याच्यामुळे पुन्हा काय होतं, प्रगतीचा वेग इथं वाढतो, ज्याला आपण म्हणतो पुन्हा प्रगतीचा कालखंड. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर इथं आपला हा जो अध्ययनाचा पार्ट फर्स्ट आहे, हा पार्ट फर्स्ट आपला संपतो. याच्यानंतर आपल्याला शिकायचे आहेत अध्ययनाच्या उपपत्ती, ज्याच्यावरती तुम्हाला थॉर्नडाईकची उपपत्ती खूप महत्त्वाची आहे, पॅवलॉवची उपपत्ती पण महत्त्वाची आहे. ठीक आहे. ओके. तर सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. जर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले सेशन पोहोचवा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.